जय हिंद भावांनो. सगळ्या आपल्या स्टॉलची तयारी केली सगळी. त्यानंतर स्टॉलवरचे आपले सगळे कस्टमरचे अटेंड करून आपलं पहिलं मील घेतलं. जे आज स्प्राउट घेतले. लेमनमध्ये होते आपले. त्यानंतर आपण आलो घरी. घरी येऊन सगळी उद्याची स्प्राउटसाठीची तयारी केली, भिजवणे वगैरे सगळं. आणि आपण घेतलं आपलं सेकंड मील. सेकंड मीलमध्ये ओट्स होतं. त्यानंतर जॉबवरून आलो आपण घरी. जॉबवरचा काही व्हिडिओ वगैरे आपण नाही शूट केला. तर जॉबवरून घरी आल्यानंतर आपण आज लवकर आलो होतो. त्याच्यामुळे प्री वर्कआउट आज साठी जरा वेळ होता. त्यामुळं प्री वर्कआउटमध्ये आज आपण शिजवलेली बर्डी घेतली. तर त्यासाठी 2 बर्डी घेतले, जे अर्धे-अर्धे चिरून आपण ठेवले शिजत. तर ते शिजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण थोडंसं जरा चांगले स्मॅश केले, एकदम बारीक असे. हे जसं व्हिडिओमध्ये बघताय, त्याप्रमाणे एकदम बारीक असे स्मॅश करून घेतले चमच्याने. अशा प्रकारे स्मॅश करून त्याच्यामध्ये थोडेसे स्पाइसेस ॲड केले आणि थोडंसं दही ॲड केलं. एक 100 ते 150 ग्रॅम दही आणलं होतं. तर ते त्यामध्ये आपण ते ॲड केलं आणि थोडंसं मीठ, ऑरिगॅनो आणि चाट मसाला अशा प्रकारचे सगळे स्पाइसेस ॲड करून ते ॲज अ प्री वर्कआउट म्हणून आपण घेतलं, जेणेकरून आपली बॉडी वर्कआउट करताना फुलफिल राहील आणि एनर्जी राहील यासाठी. अशा प्रकारे तुम्ही असंच एक प्री वर्कआउट मील तुम्ही घेऊ शकता. त्यानं या कोणत्याही प्री वर्कआउटने आपली बॉडी एकदम फुलफिल राहते आणि वर्कआउट करताना एनर्जी पण राहते. त्यानंतर आपण आलो ग्राउंडवर. ग्राउंडवर आज स्लो फास्ट वर्कआउट होतं. तर आपण 100-100 मीटर जसे मागच्या वेळी घेतले होते तसे त्याप्रमाणचे 5 राऊंडचा एक गॅप घेतला आणि परत 3 राऊंडचा एक गॅप घेतला. असे आपण टोटल 8 राऊंड स्लो फास्ट मारले. त्यानंतर पॉलिमेट्रिक वर्कआउट केलं. अशा जे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता, अशा प्रकारचे आपण पॉलिमेट्रिक थोडेसे वर्कआउट घेतले. त्यानंतर आपण ग्राउंडच्या पाया पडून आपण आलो घरी. आज एक थोडंसं हेवी मील झालं होतं बिर्याणी. त्यामुळं दिवसभर आज आपण थोडासा उपवासच धरला होता, कारण संध्याकाळी बिर्याणी होती त्यामुळं. तर भेटू उद्या. जय हिंद.